नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत बिल्डर डेव्हलपर सुनील रोकडे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे फक्त 25 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे असं गमतीने म्हटलं तरी होईल. पण असं आहे की 25 वर्ष एखादी व्यक्ती जर सातत्याने एका क्षेत्रात काम करत असेल तर त्यांचा अनुभव, त्यांना या या क्षेत्रातला त्यांचा प्रवास आणि या क्षेत्रातले त्यांचे अनुभव हे एका वेगळ्या अर्थानं ऐकण्यासारखे असतात. आणि आपण नेहमी असं म्हणतो की सिव्हिल क्षेत्र हे खूप व्हास्ट आहे. सिव्हिल क्षेत्र खूप करण्यासारखं याच्यामध्ये आणि त्यात त्यांनी ते करूनही दाखवलेलं आहे. कारण ते रेसिडेन्शियल, कमर्शियल, काही रिसॉर्ट्स अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. त्यामुळे त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार सर. गप्पांची सुरुवातच अर्थात थोडीशी मला फ्लॅशबॅकपासून करायची आहे. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बिल्डर डेव्हलपर या लाईनकडं तुम्ही कसं काय वळालात? कारण जरी हे फील्ड फार महत्त्वाचं असलं, आपण माणसाचं म्हणतो अन्न वस्त्र निवाऱ्यातली फार महत्त्वाची गरज आहे, पण तरी या फील्डकडे एका वेगळ्या नजरेनं बघितलं जातं कायम. त्यामुळे या क्षेत्राकडे कसं वळलात ते आधी आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार आणि सर्वप्रथम आयकॉन स्टील आणि आपले खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझी मत मांडण्याची मला संधी दिली. त्याबद्दल प्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ह्या बिझनेसची जर्नी अशी झाली सर, आमचा हा पॅरेंटिंग बिझनेस आहे. बरोबर. माझही ही दुसरी पिढी आहे. आमचे वडील आणि आमचे पूर्ण काका या क्षेत्रात पहिल्यापासून होते. मला स्वतःला 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे आणि आमची लिगसी जी आहे ती 50 वर्षाच्या पुढे लिगसी आहे. आणि आमच्या रोकडे परिवारात सर्व लोक कन्स्ट्रक्शन मध्येच आहेत. आमचे वडील नाशिकला आले होते. BYK कॉलेज जे आहे नाशिकचं प्रख्यात कॉलेज आहे, त्या कामासाठी कारागीर म्हणून आले होते तिथे. म्हणजे ते जस्ट कारागीर जसा असतो हातोडी घेऊन जो काम करतो तसं कारागीर म्हणून आले होते तिथे. त्यांनी ती बिल्डिंग केली. मुंबईचे काही बिल्डर होते त्यांच्याबरोबर, त्यांची साथ लागली. ती जर्नी त्यांची मी लहानपणापासून बघत गेलो. आमच्या घरात मी सर्वात लहान. आम्ही 5 भावंड, 3 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ. मी सर्वात लहान. ही सर्व जर्नी जी स्ट्रगलिंग आहे, आम्ही कुठे राहिलो, कॉलेज रोडला एक झोपडीपासून सुरुवात केली, आज एका चांगल्या बंगल्यात आहेत आम्ही. जी जर्नी आम्ही बघितली, जे काय आम्हाला सांगितलं गेलं की कशी सुरुवात होती आपली, की वडील कसे काम करायचे, ते करत 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 मी ते बघितलं. मी शाळेत जात होतो, बघत होतो वडिलांचं स्ट्रगल, वडिलांची प्रोग्रेस ही बघत 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 मला एक मनात कुठेतरी अशी भावना झाली की आपल्याला करायचं तर ह्याच क्षेत्रात काम करायचं. जनरली आजकालची पिढी अशी म्हणते की आम्हाला या धंद्यात नाही यायचं, पण मी आवर्जून सांगेल की माझे पुढील पिढी आणि बाकी जी नवीन उद्योजक आहे, इंजिनियर्स आहे, त्यांना मी आवर्जून सांगेल की सिव्हिल कन्स्ट्रक्शन जे क्षेत्र आहे यात निश्चित भाग घ्या आणि खूप सुंदर असं आहे. माझी वाटचाल झाली. माझं कॉलेज चालू असताना मी वडिलांबरोबर साईटवर जायचो, बघायचो कसं काम होतं, काय होतं, कसे माणसं काम करतात, कसे पैसे येतात, कसे वाटते जातात. हे बघता 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 मला थोडीशी त्याच्यात गोडी तयार झाली. माझं शिक्षण कॉलेजचं चालू असतानाच मी साईटवर यायचो, बसायचो. हळूहळू ती गोडी तयार झाली. वडिलांनी मला काही बिझनेस अपॉर्च्युनिटी सर्व्हिससाठी पण दिल्या होत्या. बँकेत त्यांनी माझं काम पण केलं होतं, बोलणं करून ठेवलं होतं. पण मला ते क्षेत्र मला नको होतं. मला असं वैयक्तिकच काहीतरी लिबर्टी पाहिजे होती. त्याच्यामुळे याच्यात घुसलो. 2000 सालापासून मी फुल टाइम या व्यवसायात आहे. आज 2025 विविध प्रकारचे कामं केले. हॉस्पिटल्स केले, हॉटेल केले, रिसॉर्ट केले, बंगलोज केले, बिल्डिंग केल्या. सुरुवातीला लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून ही जर्नी झाली सुरू. आणि आज नाशिकमध्ये आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी प्रोजेक्ट्स आहे आपले, जसं ध्रुवनगर, फुटवड नगर, इथे आपले प्रोजेक्ट्स आहे. आपण प्रायव्हेट कामांमध्ये हॉस्पिटल्स, हॉटेल, रिसॉर्ट हे पण आता सध्या आपल्या साईट चालू आहे. सर ही अशी जर्नी आमची सुरू झाली, आताच्या या लेवलला आहे. फारच इन्स्पायरिंग जर्नी आहे काय अँगलला. कारण मला नेहमी असं वाटतं की जो माणूस ग्राउंड पासून सुरुवात करतो ना, तो आयुष्यभर मोठा किती झाला तर त्याचे पाय जमिनीवर असतात. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि तो तुमच्यात मुद्दा आहे. त्यातला आणखीन एक तुम्ही एक मुद्दा जाता जाता म्हणालात, ते म्हणजे लेबर कॉन्ट्रॅक्टर पासून एक अर्थानं या क्षेत्रामध्ये सुरुवात केली. तर त्या संदर्भातला पहिला प्रश्न मला विचारायचा आहे, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा लोकांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण असतं त्यांना, कारण त्यातलं माहिती नसल्यामुळे कधी कधी चूक पण होऊ शकते, दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही ही परिस्थिती साईटवर कशी हाताळता? सर सिव्हिल लाईन ही जी आहे, सर्व जर सुशिक्षित लोक आले तर मग ते काम करून करणार. कारण की ग्रेड A, B, C अशी ग्रेडिंग असतं. तर C ग्रेडचं जे काम आहे ते अशिक्षितच लोक असतात. तर त्यांना टॅकल करण्यासाठी आम्ही दर वीकमध्ये त्यांना एक ट्रेनिंग सेशन असतं. म्हणजे फर्स्ट डेला की आपल्याला ह्या वीकमध्ये काय काम करायचं आहे,
कोणत्या लेवलला करायचे, सिक्युरिटी काय काय घ्यायची आपल्याला, सेफ्टी फीचर्स काय काय आहे ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. आमच्या एंडला एक साईट सुपरवायझर आणि एक साईट इंजिनियर हे आम्ही आमच्या तर्फे प्रोव्हाइड करतो. ह्या लोकांची सर्व काळजी ते घेतात की कुठे काही जर धोक्याची असेल तर तिथे सेफ्टी बेल्ट्स वापरा, हेल्मेट्स वापरा, या सर्व आम्ही त्यांना सांगतो. वेळोवेळी आम्ही त्यांना सेफ्टीचे ट्रेनिंग्स असतात, ते सेफ्टीचे ट्रेनिंग्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून काही हादसा होऊ नये याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो. काही इन्शुरन्स कंपनीज आहे आमच्या मित्रपरिवारात, त्यांच्या मार्फत आम्ही इन्शुरन्स किती गरजेचं आहे लेबरसाठी, कारण की लेबरसाठी कोणी इन्शुरन्स प्रोव्हाइड करत नाही, आम्ही त्याचे काही ट्रेनिंग सेशन ठेवतो. असं त्यांना आम्ही एज्युकेट करतो, थोडं अवेअर करतो, त्यांच्या फॅमिलीला घेऊन येतो, त्यांच्या मुलांना एज्युकेशन रिलेटेड काय असेल तसे आम्ही त्यांना ज्ञान देतो. दुसरे साईटवर कॅज्युअलिटी होऊ नये याची जास्तीत जास्त आम्ही आमच्या इंजिनियर आणि सुपरवायझर यांना जोखमीची जबाबदारी त्यांना दिलेली असते की तुम्ही एक काम कमी करा पण आपल्या साईटवर कुठलीही दुर्घटना होऊ नये, जेणेकरून आपलं नाव, प्रोजेक्टचं नाव आणि जो कारागीर आपल्या भरोशावर आणि आपण त्याच्या जीवावर पैसे कमवतोय आणि तो आपल्या जीवावर, म्हणजे एक गिव्ह अँड टेकचं नातं आहे, तर हे कुठे त्याला काळीमा लागायला नको याची जास्तीत जास्त काळजी आम्ही घेतो. अशिक्षित वर्ग हा असणारच, कारण की सगळे सुशिक्षित असले तर कामं होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना साईटवर लिटरेट करतो, त्यांना एज्युकेट करतो, ट्रेनिंग देतो, जास्तीत जास्त त्यांना माहिती देऊन काम कसं सोयीचं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो सर. हां, क्या बात आहे. दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे. आपण रेसिडेन्शियल बंगलोजमध्ये पर्टिक्युलरली काम करतो किंवा आता अपार्टमेंट्समध्ये पण काम करतो. मला कायम असा प्रश्न पडतो की एक बिल्डर तोच घर बनवतो की जे XYZ किमतीचं असतं आणि तेच कधी-कधी ABC किमतीचं असतं. बंगलोजमध्ये असं होतं की जेव्हा त्या कस्टमरची अशी एक अपेक्षा असते की माझं बजेट कमी आहे, मला हा बंगलो 40 लाखाचा 50 लाखाचा आता बसवून द्या, आणि जेव्हा की एक तुम्हाला त्याचं बिल्डर डेव्हलपर म्हणून कायम असं वाटत असतं की आपण अजून चांगलं दर्जेदार काहीतरी करावं. तर अशा वेळेला प्रश्न असा आहे की दर्जा आणि बजेट, क्वालिटी आणि बजेट या दोन्ही कसं तुम्ही बॅलन्स आउट करून काम चालवता? खूप सुंदर प्रश्न आहे सर तुम्ही केलेला. माझी एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. हो. की माझ्याकडे एक क्लायंट होतं जे माझ्या साईटवर आलं, त्यांनी माझी साईट बघितली आणि त्याला वाटलं की आपण ह्या व्यक्तीकडनं आपल्या घराचं काम करून घ्यायला पाहिजे. तर त्यांची आमची एक मीटिंग झाली, त्यानंतर मी त्यांचा फॉलोअप घेतला, त्यांनी माझा फॉलोअप घेतला. पण समहाऊ जसं तुम्ही बोलले की दर्जा आणि बजेट हे कसं मॅच करता, तर समोरच्याच्या डोक्यात त्याचं बजेट फिक्स होतं. माझी कामाची प्रॅक्टिस मी त्यांना सांगितली असं असं आहे, आम्ही अशा पद्धतीने काम करतो, ह्या ह्या कॅटेगरी वापरतो, ह्या ह्या चेकलिस्ट करतो, तिथे सर्व त्यांना आम्ही समजून सांगितलं. समहाऊ ती आमची डील क्रॅक झाली नाही. त्यासाठी मी भरपूर एफर्ट्स घेतले, 2-2.5 तास त्यांच्या मी प्रायव्हेट हॉटेलमध्ये घेऊन बसलो, त्यांना सर्व प्रेझेंटेशन दिलं, सर्व सांगितलं. तर मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे असं वर्क होणार नाही. त्यासाठी आपण एक जो आपला ग्राहक वर्ग आहे किंवा ज्याला घर बांधायचं आहे त्यासाठी आपण काही सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यासाठी सर आम्ही इंदिरानगर जॉईंट ट्रॅकच्या इथे एक आमचा नाशिकमधला पहिला एक कन्स्ट्रक्शन एक्सपिरियन्स स्टुडिओ तयार केला आहे. त्यामध्ये ज्यावेळेस एखादी क्युरी आमच्याकडे रेज येते त्यांना आम्ही सहकुटुंब सहपरिवार त्यांना आम्ही आमच्या ऑफिसला बोलवतो. तिथे आम्ही एक प्रेझेंटेशन रूम तयार केला आहे. तिथे प्रॉपर कामाच्या काय काय प्रोसेस आहे, समजा एखाद्याला बंगला बांधायचा आहे, आम्ही त्याच्या रिक्वायरमेंट्स पहिले नोट डाऊन करून घेतो. त्याची फॅमिलीची स्ट्रेंथ म्हणजे त्याचे मेंबर्स किती आहेत, त्यांचे वय किती आहेत, हे सर्व आम्ही नोट डाऊन करतो. त्यानंतर त्यांना आम्ही एक प्रोसेस पूर्ण बिल्डिंग बंगला बांधायची का असते ही पूर्ण आम्ही त्यांना प्रोसेस समजून सांगतो. पहिले काय होतं की मार्केटमध्ये ज्यावेळेस एखादा घर बांधायला निघतो तर त्याचा मित्र असतो, परिवार असतो, काही फ्रेंड्स, रिलेटिव्ह यांचे काही अनुभव असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात, एक त्याचं वैयक्तिक त्याचं बजेट असतं, त्याच्या अपेक्षा असतात. याचं कुठेतरी ताळमेळ जो बसवायचा आहे त्यासाठी आम्ही ही कन्सेप्ट आणली, जिथे आम्ही त्यांना पूर्ण प्रोसेस पहिले काय होते ही सर्व समजून सांगतो. मग तुमची प्लीन कशी होणार, तुमचं स्ट्रक्चर RCC बांधकाम कसं होणार, ते प्लास्टर कसं होणार, फरशी कशी लागणार तुमची, हे सगळं आम्ही त्यांना पहिले एज्युकेट करतो की हे बघ बाबा हे अशा अशा पद्धतीने आपलं काम वर्कआउट होणार आहे. त्यानंतर मग येतो त्याचा प्रश्न बजेटचा, म्हणजे त्याचं बजेट. म्हणजे बजेटसाठी आम्ही तिथे काय केलं, एक डिस्प्ले गॅलरी आणि प्रोडक्ट सॅम्पल गॅलरी ठेवले. तर त्या प्रोडक्ट सॅम्पल गॅलरीमध्ये की स्टील, मग स्टीलचे किती प्रकार आहे, आम्ही कोणतं स्टील वापरणार, त्या स्टीलची ताकद काय, समजा आयकॉनसाठी पण आम्ही तिथे ठेवलंय, आपलाच ब्रँड आपण तिथे ठेवलाय, की ते स्टील कोणतं असतं, त्याची ताकद कशी असते, हे सर्व आम्ही त्यांना इलिट्रेट करतो. मग फरशी कोणत्या कोणत्या प्रकारचे तिथे सॅम्पल्स ठेवलेत. स्टार्ट टू एंड म्हणजे भूमिपूजन ते वास्तुशांती
इथपर्यंत सर्व त्याला प्रोसेस प्लस त्याला प्रोडक्ट हे सर्व आम्ही त्याला ऑन साईट दाखवतो, तिथे आमच्या ऑफिसला दाखवतो. त्याच्यानंतर त्याचे काय क्युरीज आहे त्या परत आम्ही त्याला आन्सर करतो. मग येतो विषय बजेटचा. मग ते बजेट प्रोडक्ट सिलेक्शन ते करता, एरिया आपल्याकडे असतो, त्या हिशोबाने आपण त्यांना एक स्टँडर्ड पॅकेजेस करून देतो आणि त्यांच्या बजेटमध्ये उत्तम दर्जात आणि उत्तम क्वालिटीची वस्तू वापरून त्यांना दाखवून सगळं डॉक्युमेंट करून आपण त्यांना ते अग्रीमेंट करून त्यांच्या स्वप्नातलं घर आपण त्यांना बांधून देतो. क्या बात आहे. हा एक वेगळा अनुभव आहे हो सर. असं काहीतरी करण्याचा. आणखीन एक या क्षेत्रातला पण थोडासा वेगळा प्रश्न आहे. असं म्हणतात की शहराचा विकास कसा होणार आहे भविष्यात, हे फक्त दोनच लोकांना माहित असतं, एक तर राजकारणी किंवा एक तर बिल्डर डेव्हलपर. त्यापैकी एक माझ्या शेजारी आहे, त्यामुळे मी त्यांनाच हा प्रश्न विचारणार आहे. ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक बिल्डर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रावर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे, तर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपल्याला नाशिकचा सर्वांगीण विकास बघायचा असेल तर एक बिल्डर डेव्हलपरच्या अँगलने तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? नाशिक सिटी जर बघितलं डेव्हलप करण्यासाठी तर नाशिक सिटीत खूप ग्रोथ आहे. जसं आपण बघतोय की मागील वर्षी वाधवन एक पोर्ट लॉन्च सरकारने इंट्रोड्यूस केलं आहे. केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. मी स्वतः वाधवनच्या त्या बीचच्या ठिकाणी जाऊन आलो. तर त्याची कनेक्टिव्हिटीचा फायदा असा होणार नाशिकसाठी की नाशिकची जी ग्रोथ होणार आहे ती सर्व बाजूनी होणार आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे, बिझनेसेस वाढणार आहेत, रोड कनेक्टिव्हिटी होते. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही कसं बघता, तर नाशिकला ग्रोथ प्रचंड आहे. काय काय सुधार करायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकचं खूप सुंदर आहे. त्यानंतर जे रुरल डेव्हलपमेंट आहे तर त्या रुरल डेव्हलपमेंटसाठी आता दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर हे तालुके जे आहेत हे प्रचंड पोटेन्शियल तालुके आहेत. इथे पण खूपसे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सुरू आहे आता. त्या अनुषंगाने प्रशासन त्यांची डेव्हलपमेंट करते आहे. रोड कनेक्टिव्हिटी आता समृद्धी महामार्ग कनेक्ट झाला आहे. मुंबई नाशिक हा कॉरिडॉर आहे. सुरत चेन्नई जो आहे त्याचा मेजर हिस्सा जो आहे तो पूर्ण महाराष्ट्राला जर काउंट केला तर मेजर डिस्ट्रिक्ट कव्हर करते ती नाशिक डिस्ट्रिक्ट आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरली पण खूपशी डेव्हलपमेंट होत आहे. आता रिसोर्सेस काय काय आपल्याला पाहिजे तर त्या हिशोबाने आपल्याला सरकारला असं सांगावं लागेल की लँड जी आहे ती कशी कमी वेळेत कमी पैशात ही अवेलेबल होईल यासाठी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यासाठी पण देवेंद्र फडणवीस सर मागच्या 2 महिन्यापूर्वी येऊन गेले. त्यांनी पण काही अनाउन्समेंट इथे केले आहेत. तर सर खूप सुंदर अशी डेव्हलपमेंट होत आहे आणि निश्चितच नाशिकमध्ये बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातले सर्व जे काही घटक आहे त्यांना प्रचंड वाव आहे सर. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हा जर तुम्ही काही मुद्दे सांगितलेत त्याला थोडासा वेग द्यायचा असेल, गती द्यायची असेल तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं? शासनाने सर यासाठी ना इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर होते. शासनाने जे बाहेरचे प्रोजेक्ट्स येत आहे त्यांना फंड अलोकेट करून देणे किंवा जागा अलोकेट करून देणे. काही सबसिडीज असतात, त्या सबसिडीज कशा फास्ट देता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. त्यानंतर पाणी, नाशिकमध्ये पर्जन्यमान खूप आहे पण नाशिकच्या आजूबाजूचे काही क्षेत्र असे आहेत की सिन्नर झालं, इगतपुरी झालं, इथे प्रचंड पाऊस पडतो पण पाण्याचे रिसोर्स किंवा स्टोरेज कॅपॅसिटी वाढली पाहिजे. तो एक खूप महत्वाचा विषय आहे. मायग्रेशन म्हणजे बाहेरच्या गावावरून नाशिकला जे स्थायिक होत आहेत त्यांच्यासाठी सुखसोयी थोड्या दिल्या पाहिजे आणखीन, की जेणेकरून जास्तीत जास्त एज्युकेटेड मुलं जो नाशिकचे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, इंजिनियर आहेत, जे पुन्हा मुंबई, बँगलोर इकडे जे जॉबसाठी जातात त्यांना जर नाशिकमध्येच जॉब उपलब्ध झाले तर ती जी एक पिढी आहे जी दुसरीकडे जाऊन त्या सिटीची ग्रोथ होते ती जर नाशिकमध्येच थांबली किंवा बाकीच्या जिल्ह्यातील विद्यार्थी नाशिकला आले तर त्याचा खूप फायदा होईल. जसं आपण पुणे बघतोय, गेल्या 15 ते 20 वर्षात पुण्यात खूपशी ट्रिमंडस डेव्हलपमेंट झाली आणि ही सर्व यंग मुलांमुळे झाली. ही सर्व यंग क्राऊड महाराष्ट्रातला आज आपल्याला कुठे बघायचं ठरला एका ठिकाणी तो पुण्यात भेटेल. तसं IT पार्कसाठी नाशिकमध्ये रिझर्वेशन झाले आहेत. तर त्या IT पार्क कसा इथे फास्ट डेव्हलप होईल त्यासाठी लागणारे काय काय पायाभूत सुविधा आहे त्या उपलब्ध करून जर दिल्या तर निश्चितच जो नाशिक मधला किंवा नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूचा जो यंग क्राऊड आहे तो पुण्या मुंबईकडे डायव्हर्ट नव्हता, नाशिकमध्ये येईल. नाशिकची पर कॅपिटा इन्कम वाढेल आणि त्या अनुषंगाने निश्चितच नाशिक आणि जिल्हा आणि जर नाशिक जी डेव्हलप झालं तर पूर्ण महाराष्ट्र पण डेव्हलप होते.
नक्कीच. आता आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण घेऊ शकतो? तर कन्स्ट्रक्शन मध्ये, बिल्डिंग क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे स्टील आणि दुसरं आहे ते सिमेंट. तुम्ही स्टीलचं पर्टिक्युलर विचारता. आम्ही जेव्हा स्टील घेतो त्यावेळेस त्याची इलेस्टिसिटी कशी आहे, त्याची लवचिकता कशी आहे, आम्ही ते बघतो. त्याचं वेट आणि त्याची जी साईज आहे ही बरोबर टॅली होते का ते बघतो. त्याच्यानंतर त्याच्यात स्टिफनेस नको, कारण की स्टिफनेस जर आला तर ती सळी तुटून जाते. ते तुटली तर ते बिल्डिंगला त्रासदायक असतं. त्याच्यामुळे आम्ही ह्या 3 गोष्टी बघतो की त्याची साईज जी आहे आणि त्याचं वेट, हे दोन्ही टॅली करून जे स्टँडर्ड नॉर्म्स आहे त्या हिशोबाने आम्ही ते चेक करून घेतो. नक्कीच. आयकॉन स्टील यापूर्वी तुम्ही वापरलंय असं तुम्ही सांगितलंच आहे. तर मग आयकॉन स्टीलच्या बाकीच्या घटकांबद्दल म्हणजे त्यांची सर्व्हिस असेल, अवेलेबिलिटी, डिलिव्हरी, कॉस्ट याबद्दल काय सांगाल? आयकॉन स्टील आम्ही मेजरली यूज करतो. त्याची जी अवेलेबिलिटी आहे खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही सर रात्री जर ऑर्डर दिली तर सेकंड डेला आम्हाला डिलिव्हरी होऊन जाते. त्याच्यानंतर वेस्टेज किंवा जी स्टिफनेस, हार्डनेस असते ते हार्डनेस नाहीये. ज्यावेळेस आपण ती गज मोडतो, ते स्लॅबसाठी असो की रिंगसाठी असो, बीमसाठी असो, तर ते प्रॉपर शेड्यूलमध्ये ते डिझाईन होता, त्याची रिंग तयार होते. हार्डनेस नाहीये त्याच्यामध्ये आणि वापरण्यास खूप सोयीचं आहे. त्याचं वेट आणि त्याची जी साईज आहे ही बरोबर जे नॉर्म्स आहे त्या ISO नॉर्म्सच्या हिशोबाने बरोबर ती टॅली होते सर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण मुलं येतात, इंजिनियर्स येतात की ज्यांना भविष्यात तुमच्यासारखं बिल्डर डेव्हलपर व्हायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सर मी एक स्टोरी ऐकली होती की समजा ज्यावेळेस एखादं जहाज तयार होतं तर ते जहाज तयार होतं त्याचा उद्देश काय असतो की जे आपण समुद्रात जातो, जे ते कशा पर्पज असतो, एक तर माणसं वाहून घेऊन जाईल, प्रवासी असेल किंवा काही कमोडिटी गुड्स हे करतात. पण त्याची खरी परीक्षा केव्हा होती, ज्यावेळेस ते समुद्रात जाईल, ते आव्हानं घेईल, त्यांचं काय असेल बॅलन्स वगैरे बघेल, त्यावेळेस त्याचं खरी परीक्षा होते आणि ते अप्रूव्ह होऊन जातं. तसंच मी नवीन जनरेशन जी येते नाशिक या क्षेत्रामध्ये त्यांना असं सांगेल की पुस्तकी ज्ञान तर आपलं आहेच, त्याच जोडीला अनुभव हा खूप महत्वाचा आहे. आणि नवीन विद्यार्थी असो, स्टुडंट असो, त्यांनी क्षेत्रात उतरून, म्हणजे जसं आपण क्रिकेट मॅचेस मध्ये बघतो की आपण बाहेरून बघू म्हणतो अरे तू असं शॉट मारत असा, तसं करण्यापेक्षा तुम्ही फील्डवर उतरा आणि ग्राउंड लेवल पासून सुरुवात करा. जो माणूस ग्राउंड लेवल पासून सुरुवात करेल की काय होतं, इंजिनियर्स होता, मग काही वेळेस डिझायनिंग मध्ये किंवा माप देण्यामध्ये काही अडचण येते, पण ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवल ग्रासरूटला जाऊन काम करतो त्यावेळेस समजतं की ग्रासरूटचे काय प्रॉब्लेम्स आहे, ते इश्यू कशी सॉल्व्ह होतील आपले, आणि कमी वेळेत कमी डिझाईन मध्ये कसं आपल्याला काम करता येईल. आणि समोरच्याला, ज्याच्याकडनं इंजिनियर म्हणजे स्वतःचं काम करणार आणि त्याला समोरच्याकडनं काम करून घ्यायचंय. तुमचा जो मेसेज आहे शेवटचा ग्रासरूट, जो तुम्ही पहिले प्रश्न विचारला की जो इलिटरेट लेबर आहे, तुमचं डिझाईन एवढं सोपं करा की त्याला पण ते समजलं पाहिजे आणि त्याला पण ते काम करायला सोयीचं झालं पाहिजे. ग्रासरूट पासून सुरुवात करा, निश्चितच तुम्ही उंच नक्कीच जाल. आमचे एक सर आहेत, ते मला नेहमी सांगतात की स्टार्ट विथ एंड रिझल्ट. म्हणजे तुम्हाला एक पर्वत चढायचंय, तुम्ही खाली बघून नका चढलं, पहिले पर्वताच्या शिखराकडे बघा की आपल्याला तिथे पोहोचायचंय. तुम्ही तिथे पोहोचायचं जर नजर ठेवली तर तुम्ही ऑटोमॅटिक हळूहळू टप्पे पार करत त्या शिखरापर्यंत पोहोचाल. तर माझं हाच राहील की ग्रासरूट पासून सुरुवात करा, छोटे छोटे कामं घेऊन वरती निश्चितच तुम्ही जाल सर. क्या बात आहे. सो ते बिल्डर डेव्हलपर सुनील रोकडे सर, त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. पण आपण अगदी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बघितलं तर आपण बिल्डिंग कुठली बांधताना कायम पहिल्यांदा बेसमेंटच बांधावं लागतं. असं होणार नाही की आपण टॉप फ्लोअर बांधला. सो अर्थातच हाच त्याचा मुद्दा आहे की कायम तुम्ही पहिला बेस पक्का करा कुठल्याही गोष्टीचा. नॉलेज इज पॉवर आपण म्हणतो त्याप्रमाणे ते ज्ञान घ्या, त्याच्यातले प्रॅक्टिकल खाचखळगे जे ते लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर या करिअरला सुरुवात करा. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. परत तुम्हाला आणि आयकॉन टीमला खरंच खूप खूप शुभेच्छा की तुम्ही मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हाला पण आयकॉन स्टीलला पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.